काल संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे गडावर आले होते आदरणीय नगदनारायण बाबांचं आणि शिवाजी बाबांचं दर्शन घेण्यासाठी। त्यावेळेस दादांनी सांगितलं यावेळेस आपण मुंबईवरून आलोत, त्यामुळे जसा पद्धतीने होईल साध्या पद्धतीने दसरा मेळावा आपण करू। पण तिथं उपस्थित असलेले सर्व बांधव शिवभक्त आणि सगळे मराठा बांधवांनी सांगितलं की इथं दसरा मेळावा सुद्धा भव्य दिव्य पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी आपल्या मनोजदादांकडे एक बैठक घेणार आहेत। तसेच एक बैठक बीड जिल्ह्याची होणार आहे। तत्पूर्वी आम्ही सगळे आज बालाघाटावर आलो होतो बीड जिल्ह्यात। आता आम्ही गावागावात फिरायचं ठरवले आणि लोकसुद्धा उत्स्फूर्तपणे कामाला लागलेत। मागच्या वेळेस इतकाच भव्य दिव्य दसरा मेळावा होणार आहे आणि या दसरा मेळाव्यात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या या GR मिळाल्यानंतर काय बोलतात आणि आदरणीय शिवाजी बाबा काय बोलतात याच्याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज तसेच नारायणगडाची सर्व भक्त मंडळी हे सगळे तिथं मनोजदादांना आणि शिवाजी बाबाला ऐकायला येणार आहेत। त्याची भव्य दिव्य तयारी आम्ही लवकरच करू, सगळ्याच्या बैठक झाल्यानंतर करू। तत्पूर्वी आम्ही गावागावात फिरायला सुरू केलेलं आहे आणि नक्की येणाऱ्या काळात प्रत्येक गावात बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही या गडाचा दसरा मेळाव्याला येण्याचं निमंत्रण देत आहोत, आपल्या माध्यमातून देतोय आणि प्रत्यक्ष आम्ही दूरध्वनीवरून किंवा गावागावात घराघरात जाऊन तो संदेश देणार आहोत आणि नक्की या वर्षीचा दसरा मेळावा हा भव्य दिव्य होणार आहे।